अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला वेग आला असून आतापर्यंत 20,275 हेक्टरपैकी 16,287 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे तालुक्यात 80.33% पेरणी झाली आहे। भात पिकाची 300 हेक्टरपैकी 290 हेक्टर, खरीप ज्वारीची 25 पैकी 2 हेक्टर तर मक्याची 5 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। तृणधान्याच्या एकूण 325 हेक्टरपैकी 297 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। कडधान्यांमध्ये मूग 200 पैकी 5 हेक्टर आणि उडीद 250 पैकी 35 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून एकूण 450 पैकी 40 हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे। तेलबियांमध्ये भुईमूग 10,000 पैकी 8,040 हेक्टर आणि सोयाबीन 9,500 पैकी 7,910 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे तेलबियांचे एकूण 19,500 हेक्टरपैकी 15,950 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। एकूणच तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप पेरणीला गती मिळाली असून उर्वरित क्षेत्रातील पेरणीही पुढील काही दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे। यंदा ऐन पेरणीच्या वेळीच पावसाने दडी दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली त्यानंतर मात्र शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळालं। मागील 8 दिवसांपासून पावसाची संततधार लागल्याने खरीप पेरणीच्या कामात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते, मात्र 2 दिवसांपासून पावसाची संततधार थांबल्याने पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला गती आल्याचं चित्र हातकणंगले तालुक्यात पाहायला मिळत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।